लकी आहे असं आवर्जून सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावती प्रचार दौरा पार पडला। प्रभावी वक्ता असलेल्या नरेंद्र मोदींनी या प्रचार सभेत अनेक मुद्दे मांडले तर अनेक मुद्द्यांना बगल दिली। राज्यातील दोन्ही मतदारसंघात मिळून 16 उमेदवार निवडणूक लढवत असले तरी खरी लढत ही भाजप आणि काँग्रेस यांच्यात आहे। प्रचारावरून हे दिसूनही येतं। 1999च्या सार्वत्रिक निवडणुकीत खलपांचा पराभव करीत लोकसभा गाठलेल्या आणि केंद्रीय मंत्रिपदावर विराजमान झालेल्या श्रीपाद नाईक यांनी सलग 5 विजय मिळवले आहेत। 2 तपापेक्षा जास्त कालखंडानंतर मांडवी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे। भौतिक विकास झाल्याचं चित्र जरी दिसत असलं तरी गोयकारांचं गोयकारपण हरवतंय अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर उत्तर गोव्यातून पुन्हा एकदा भाई विरुद्ध भाऊ ही लढत आहे। आमच्या सोबत आहेत माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत। चला तर मग। हाय, वेलकम 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 वेलकम। हां, ठीक आहे। हो, गुड। बसूया। तर आपल्या बरोबर आहेत माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप साहेब। त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, जाणून घेऊया त्यांचा प्रचार कसा सुरू आहे आणि मतदारांकडून त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय। सर नमस्कार, सर्वप्रथम तुमचे धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल। तुमचा बिझी शेड्यूल आहे, बिझी शेड्यूल आहे तरी म्हटलं थँक्यू सर, तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे। थँक्यू सर। कशा पद्धतीने तुमचा प्रचार सुरू आहे? अनेक माध्यमातून अनेक प्रकारे आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आहोत। प्रत्यक्ष व्यक्तिगतरित्या जेवढं शक्य होईल तेवढं भेटतो आहोत, ग्रुपला भेटतो आहोत। विविध गावातनं आमच्या प्रचार बैठका आणि प्रचार दौरे चालत आहेत। पायी चालतो आहोत, आम्ही वाहनातून प्रवास करतो आहोत आणि जिथे गेलो जिथं जात आहोत ना तिथे एक प्रचंड उत्साह मला दिसतोय। विशेषतः माझ्याबद्दल ते म्हणतायत की भाई 20-25 वर्षानंतर तुम्ही पुन्हा राजकारणात आलात, आम्हाला खूप आनंद होतोय। त्यांना माझे जुने दिवस आठवत आहेत। विधानसभेमध्ये केलेलं कार्य, लोकसभेमध्ये केलेलं कार्य, सामाजिक त्याच्यामध्ये केलेलं कार्य, या साऱ्या गोष्टींचा उजळणी खरं म्हणजे अनेक त्या मतदाराकडनं होतं। विशेषतः जे जुने कार्यकर्ते आहेत त्यानंतर माझ्यामध्ये सिंह दिसतोय की मग तुम्ही सिंहाप्रमाणे अजूनही काम करतात। म्हटलं हो, तुम्हीच ही ऊर्जा दिलेली आहे, तीच घेऊन पुढे जातोय। तरुण म्हणतायत, त्यांनी ऐकलं असतं, थोडंसं पाहिलेलं आहे त्यांनी, तेही म्हणतात की आम्हाला ते दिवस आमच्या घरची मंडळी सांगतायत सारखे सारखे। तर ते तुमच्याशी तुम्ही आता इलेक्शन आला आहात ना, ते सगळं आम्हाला पाहायचं आहे। आणि मी जे कार्य आतापर्यंत केलं त्याची खरं म्हणजे मला सांगावं लागत नाही त्यांना की तुम्ही म्हणतात तुम्ही अमुक केलं, तुम्ही तमुक केलं, हा कायदा आणला, तो कायदा आणला, रिफॉर्म्स काढल्या, तुम्ही सगळे बदल जे केले हे तुम्हाला सुचलं कसं, अशा प्रकारे माझी स्तुती ते लोक करतायत। आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे म्हणतायत की तुम्ही आम्हाला लोकसभेमध्ये हवे आहात, तुमचा आवाज त्या लोकसभेमध्ये उठला पाहिजे। आणि मी त्यांना प्रत्युत्तर देतोय, माझा आवाज नव्हे, तुमचा आवाज, तुमचा आवाज त्या लोकसभेच्या पटलावर, त्या व्यासपीठावरती मी काढणार आहे तिथं। आणि माय व्हॉइस इज गोवाज व्हॉइस। जेव्हा तुम्ही म्हणता की लोकसभेत गोव्याचा आवाज पोचवायचा आहे, तर देशपातळीवरती वेगवेगळे मुद्दे आहेतच, पण गोव्याचे कोणते मुद्दे तुम्हाला प्रकर्षाने जाणवले? प्रकर्षाने असं बघायचं की विशेषतः तरुणासंदर्भात मला बोलायचं आहे। ही जी नवीन पिढी आहे ना ती आसुसलेली आहे काहीतरी नवं करण्यासाठी। आपलं स्वतःचं जे विश्व त्यांचं जे आहे त्याला विश्व अर्थकारणाला त्यामध्ये खूप असं महत्त्व आहे। ते म्हणतात आम्हाला नोकरी, जॉब, व्यवसाय ह्याबद्दल तुम्ही काहीतरी सांगा ना, काही करा। सरकारकडनं ह्या काही झालेलं नाही त्यांच्याकडनं। 10 वर्षापूर्वी जे काही काँग्रेस कारणावरती जे काही कारखानदारी वगैरे आली होती त्यातली अनेक कारखानदारी वगैरे ढासळलेली आहे, नवं काही चांगलं येत नाही। जे आहे तेही बंद करतायत। मायनिंग संदर्भात तर तुम्ही म्हणाले की आमची कोणी ट्रक घेतले होते, कोणी बार्जेस व्यवसायामध्ये शिरले होते, मशिनरी लोकांनी घेतली होती। काय झालं गेलं त्या 12 वर्षामध्ये? एका सहीच्या एका पेनच्या फटकाराने ते सगळं बंद करून टाकलं गेलं आणि किती लोक त्यामध्ये बंद झाले ते स्वतःच सांगतायत। लोक साहेब बघा बघा म्हणतायत, बघा माझ्या घराच्या बाजूला ते बघा 4 ट्रक तिथे कुजत आहेत सारखे। आणि खरं आहे ते, मला वाटतं तुम्ही कधीतरी जाऊन त्या ट्रकची सगळ्याची तुम्ही काहीतरी दाखवा लोकांना कसं काय पडलंय ते। फ्लॅट झालेले टायर, कुठंतरी त्या टायरच्या त्या ट्रकवरती टाकलेलं घोंगडं म्हणा किंवा प्लास्टिकचं आवरण, आणि कोणी काही नाही। आणि घरातली माणसं अशी उदास होऊन बघतायत की आता काय हे दारात आहेत, म्हणजे भंगारात होती आज हे ट्रक लोकांना नको आहेत। त्यातनं जी बेकारी झाली, एका ट्रकामागे जवळजवळ 5 कुटुंब येतात हो। तो ट्रक मालक, 1-2 त्याचे ड्रायव्हर,
1-2 क्लीनर त्याचे लगलूक करणारे, वल्कनायझिंग करणारे, हवा भरणारे, तेल भरणारे, पेट्रोल भरणारे, सगळी मंडळी त्याच्यामध्ये गुंतली असते. निदान जर 5 कुटुंब पकडली आपण एका ट्रकच्या मागे, तर सुमारे 30-40 हजार ट्रक जे बंद पडले आता, गुणिले 5 करा, गुणिले 5 करा, आणि त्यातनं काय दिसतंय? अत्यंत गोव्याचं अर्थकारणाचं विदारक दृश्य दिसतं. बेकारीचा भस्मासूर त्यातनं दिसतो, आणि रागाने माणसं जी नुसती दातवट खात इकडे तिकडे बघतायत ते दिसतंय. पुढं काय होईल? हा खरा एक सामाजिक स्वास्थ्याचा विषय आहे. खाणीचा मुद्दा हा उत्तर गोव्यात तुम्हाला प्रकर्षाने जाणवलाच असेल, पण त्याबाहेर तुम्ही अशाही भागातून नेतृत्व तुम्ही केलेलं आहे, मांद्रे भागाचा, जो पर्यटन दृष्ट्या महत्वाचा आहे. पर्यटन दृष्ट्या सुद्धा गोव्याची सध्या जी अर्थव्यवस्था आहे ती कुठेतरी खालावली आहे. तुमच्या समोर असे मुद्दे आलेत का, किंवा लोकांनी तुमच्या समोर असे मुद्दे मांडले? खूप आलेत. ते म्हणतात एकेकाळी आमच्या किनारपट्टीवर कळंगुटला जा, बागाला जा, मोर्जीला जा, हरमलला जा, फॉरेन टुरिस्ट यायचे, मोठ्या संख्येने यायचे. आता जे काही दिसत आहेत ते रशियन थोडेफार दिसत आहेत. कुठे गेले हे पर्यटक? एक तुम्हाला अडू का, कारण कालच जेव्हा पंतप्रधानांची सभा झाली तिथे त्यांनी दावा केलेला आहे की कोविड नंतर आपल्या गोव्यामध्ये विदेशी पर्यटकांची संख्या ही वाढली आहे, विदेशी चलन हे वाढले आहे. काय सांगाल? जर पंतप्रधानांनी त्यांना कोणी माहिती दिली असेल देवजाडी, त्यांनी जर आकडेवारी दिली असती ना, तर आम्ही मानायला कुठे जागा होती. आकडेवारी दिलेली नाही. आणि खरं म्हणजे कोविडच्या आधीपासूनच बाहेरील, फॉरेनमधील, विदेशातील, युरोपमधील, जपानमधील जे पर्यटक इथे यायचे त्यांची संख्या अगदी रोडावलेली आहे. फ्लाईट्स उतरत नाहीत आताशा. चार्टर फ्लाईट ज्या यायच्या त्या जवळजवळ आता अर्ध्यावर आलेल्या आहेत. असं का झालं? ह्याला कोणी बोट दाखवल का? हां, आपल्याकडे स्थानिक अंतर्गत म्हणजे भारतीय पर्यटकांचा ओढ वाढलेला आहे, दिसतोय. पण त्यातनं विदेशी चलन भेटत नाही आपल्याला. आपलीच माणसं आपल्यात जाऊन खर्च करतात ना, तशा प्रकारचा हा प्रकार दिसतोय. पण हे एक बाजू झालं. दुसऱ्या बाजूने किनारपट्टीची जी आज अवहेलना, ससे होलपट म्हणेन मी, दुरावस्था जी झालेली आहे ना, ती प्रत्यक्ष आपण डोळ्याने बघा. आता तर सरकारने हायकोर्टच्या ऑर्डरमुळे असंख्य बेकायदा CRZ मधली घरदारं बंद झालेली आहेत. उद्या मोडली जातील अशी एक भीती आहे मोठी. मुळात अशा प्रकारची बेकायदा उभारणी झालीच कशी? तुम्ही सत्तेत आहात ना, मग झालीच कशी? सगळ्या पंचायती तुम्ही आपल्या खिशात टाकल्या. मोठ्या गर्वाने तुम्ही सांगता ही पंचायत माझी, ती पंचायत आमची. विरोधकाकडे एकही पंचायत राहिली नाही अशा प्रकारचा दावा ही मंडळी करतायत. मग हे सगळं झालं कसं? बरं, ते झालं ते झालंच. त्यांचं पुनर्वसन तरी काही करायला होतं वेळोवेळी, तेही नाही तरी केलं. त्या सगळ्या किनारपट्टीमध्ये सांडपाण्याची व्यवस्था, अरे रे रे, दुर्गंधी नुसती त्या ठिकाणी आम्हाला दिसते. घरादाराचं सांडपाणी, वॉशरूमचं, स्नानगृहाचं पाणी, हॉटेलांचं तीच कथा. सरळ सरळ तुम्ही कुठलीही त्याच्यावरती प्रक्रिया न करता जमिनीत तुम्ही सोडलं जातं. त्याच्यामध्ये काय करतील ते बिचारे लोक तरी? तुम्ही जर व्यवस्था केली नाही तर ते जातील कुठे? आणि त्याचा असा परिणाम झाला आहे की जमिनी अंतर्गत जो पाण्याचे, गोड्या पाण्याचे स्रोत आहेत ते बिघडलेले आहेत. आणि तेच पाणी समुद्राला जाऊन भेटत आहे. समुद्राच्या रेती, बीचवरची जी रेती आहे ना, त्या काही ठिकाणी तुम्ही पाय टाकू शकणार नाही, इतका त्याच्यामध्ये घाणेरडा आपल्याला प्रकार दिसतो आहे. आणि एकेकाळी फॉरेनर्स यायचे, त्या शुभ्र वाळूवर लोळायचे नाही का? आपली माणसं तेच करायचे. आता दाखवा असं लोळणारे, वाळूत लोळणारे तुम्हाला दिसतात का कोणी पर्यटक? कारण ती वाळूच राहिली नाही, इतकी ती घाण झालेली आहे. मग कोणत्या प्रकारची नीती तुम्ही वापरता हो? कोणत्या प्रकारे तुम्ही देशाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करता आहात? देश विदेशातल्या लोकांना बोलवण्यासाठी तुमच्याकडे मुद्देदान, तुमचं नाक तरी वर असायला हवं, तेही नाही. गोव्याला तुम्ही अक्षरशः बदनामी करून सोडलेली आहे गोव्याची संपूर्ण ह्या किनारपट्टीत. दुसरं, किनारपट्टीमध्ये जाणाऱ्या लोकांसाठी साधन सुविधा हव्या असतात. मुळात निदान एक बाथरूम, वॉशरूम्स हवे असतात, प्रसाधनगृह असतात. बायका येत आहेत, त्यांचे हाल बघा तुम्ही जाऊन. कुठे जाऊ शकत नाहीत. पुरुषांचे बघा, मुलांचे बघा. उघड्यावरती तुम्हाला लोक शौच करताना दिसतील. पहाटे सकाळी जर तुम्ही जाल ना, तर अरे रे देवा, आपण डोळे बंद करावे असं वाटेल तुम्हाला. असं उघड्यावरती चाललेला हा सगळा व्यवहार असतो. काय करणार लोक तरी?
तुम्ही सुविधाच नाही केल्या तर. अरे खासदार तुम्ही होता ना, प्रत्येक खासदारात 2-2 कोटी भेटायचे. आता ते 5 कोटीवर तो आकडा गेला ना. निदान या समुद्रपट्टीवर किनारपट्टीवर अशी प्रसाधन करत तुम्हाला बरं झालं होतं काय? मूलभूत सुविधा तुम्ही निर्माण का नाही केल्यात हा सरकारला प्रश्न आहे, हा खासदारांना प्रश्न आहे, ह्या मंत्र्यांना प्रश्न आहे. कळलं ना. अनेक प्रकारे तुम्ही गोव्याची दुरावस्था करून ठेवलेली आहे. खंयच्याही पक्षाचो सर मॅनिफेस्टो हो महत्वाचो असता बरोबर. निवडणुकीच्या वेळेर. ह्या मॅनिफेस्टो बद्दल तुम्ही कितें सांगतले जो तुम्ही गोंय खातीर प्लॅन केल्लो आसा? पहिली गोष्ट म्हणजे आमचो पक्ष हो राष्ट्रीय पक्ष आसा. राष्ट्रीय पक्षान आपलो मॅनिफेस्टो जाहीर केल्लो आसा. भितर जे पॉयंट्स आसात ते जितले राष्ट्राक जेन्ना एप्लिकेबल जातात, राष्ट्राचो विचार करून ते केल्ले आसात, भितर गोंयचोय समावेश जाता. म्हणून गोव्या साठी तितकेच महत्वाचे आसात. ते फुडें व्हरपाचो प्रयत्न आमचे जातलोच. त्यानंतर गोवा स्पेसिफीक असे काही प्रश्न आसात, ते मुद्दे आम्ही स्वतः घेत असता बदलल्यान आणि गोवाच्या आमच्या काँग्रेस पक्षाने उभे केले असतात. हे सगळे मुद्दे आम्ही लोकांसमोर दवरतात आणि ते कितले उत्कृष्ट आसात, कितले समाधानकारक हे दाखोवचो प्रयत्न करतात. उदाहरणार्थ तुका जाय जाल्यार हांव प्रॉमिस करता की गोव्याच्या भुरग्यांक तरुणाईक नोकरी व्यवसायाची सुविधा निर्माण करपाक जाय. गोवा आधुनिक दृश्ट्या आम्ही गोवाकडे पळयत असताना गोवा हे एक स्मार्ट स्टेट करपाक जाय. स्मार्ट सिटी जे कितें जालां पणजेंतलें तेचो उल्लेख प्लीज करूं नाकात. हांव स्वता IT मिनिस्ट्री गोंयची निर्माण केल्लो एकेकाचो मंत्री आणि हांवें गोव्या संदर्भात देशांतल्या जगप्रसिद्ध अशा शास्त्रज्ञाचो उद्योजकाचो आधार घेवन मदत घेवन काही पॉलिसीज निर्माण केल्ल्यो आणि त्या काळान गोवा हे राज्य देशांतलेंच न्हय तर जगभर ह्या गोव्याक IT क्षेत्रांतलें उत्कृश्ट राज्य म्हणून ताका नाम कीर्ती दिवची, तयार करून दिवची हो प्रयत्न केल्लो. कितें घडलें गोव्यान आज? हे सत्तेर फाल्यां आमकां हाडात. ते जे सगळे अर्धवट सोडून दिले ह्या सरकारान, ह्या पक्षान गेल्या 10 वर्षांत अक्षरशः माती भरवण केलें. भितरल्यान गोव्यांक वयर काडपाक जाय. बुडला आज गोवा. नोकरी ना, व्यवसाय ना, आधुनिकरण ना, ITची परवड सगळीकडे चल्ल्या आणि फक्त एक मोबाईल घेऊन जे तरुणाई आज फिरता, भितरल्यान सुद्धा काही व्यवसाय निर्मिती, नोकर निर्मिती करू येतात, तेही तांकां त्याची आठवण ना. सर, तुम्ही आता गोवा हे आधुनिक दृष्ट्या फुडें व्हरपाचे एकीकडे उलयता, त्याचबरोबर पर्यावरण दृष्ट्या ही गोंयची अस्मिता राखपाचे तुम्ही वचन दिल्ले आसा. सो हे दोन्ही शक्य आसा? अलबत्त शक्य आसा. कळ्ळें न्ही. एक कितें बरें समज जशें एखादें आपण एक समजा की आमच्या रांदचे कुडींतल्यान एक बरी एक डिश तयार जाली, बरी लागता म्हणून खावंक लागता आमी ती. एक ठरावीक मुद्ती पर्यंत, ठरावीक क्वांटिटी पर्यंत ती बरी असता. तीच गोष्ट एखाद्या प्रदेशाच्या उत्कर्षाबद्दलची असता. पर्यावरण जर ना जर राखलें, आज म्हाजेच कडेन पळया तुम्ही, हे जर ही झाडां पेडां हे जर नासता हांगासर तुमकां बसूंक जावचें नासलें न्ही ह्या गरमायेन. म्हणून पर्यावरण राखपाक जाय, सादो उरलो. त्याच बरोबर पर्यावरण राखत असताना आमकां आमचे वेवसाय वेवस्था सुद्दां फुडें व्हरूंक जाय. हो समतोल कसो राखचो हो प्रश्न आसा. म्हणून जेन्ना आमी म्हणटात की मायनींग आमी सुरू करतले परतून, त्या वेळा त्या पर्यावरणाचो समतोल राखून, आदर राखून, मान राखून आमकां हें करूंक जाय, कायदेशीररित्या करूंक जाय. भितरल्यान जी आमकां महसूल मेळटलो तो सगळो महसूल देशाच्या गोंयच्या तिजोरीन वचपाक जाय. आज तो खंय चोरतात, कितें करतात समजना. कांय जाण जे पळय उलयतात ते आयकूंक गेलो जाल्यार की म्हालाचो परत आसता 60% आणि आयर्न ओर कंटेंट भितरले 60%, 70% आणि बिलाचेर दिसतात 55% म्हणून किंवा 50%, 40% दिसतात. माल चलो जर समजा 100 टनाचो तर बिल जाता 80 टनाचें. एक्सपोर्ट म्हण किंवा इम्पोर्ट म्हण हे सगळीकडे चलता. GST हे करता कोण? ही यंत्रणा केली कोणे तयार? सरकार जेन्ना सांगता की आपण अमूक केलें म्हणून त्याचे जर दोष सुद्धा सरकारान घेवपाक जाय. आणि हांगाच आमच्या ह्या स्थानिक भाजपा सरकारचें जर चुकलां जर कितें आसत तर त्यांनी गोंयचो असमतोल विकास त्यांच्या हातान घडला. गोंयच्या पर्यावरणाक त्यांनी अमाप स्वरूपाची हानी पावयल्या. अर्थकारणाचो अक्षरशः आमणान सत्यानाश करून दवरला सगळ्या बाबतीत. भुरग्यांका तरुणांका खंय नोकरी ना, व्यवसाय ना अशी पद्दत करून दवरल्या. आणि काजिनो जाले काय तुजें पोट भरलें?
अरे महाभारतांतले दिवत जालो आनी भितरल्यान जें कितें घडलें त्या काळान महाकाळान घडलें हें आमच्या भारतीय संस्कृती लोकां समोर आसा. तेच तुमी परतून दाखयता लोकां समोर. ह्यो आमच्यो न्हंयो राखपाक नाका आमी पर्यावरण राखता तेन्ना. पळयात तुमी मांडवीच्या किनारपट्टीचेर कितें घडलें तें. खुद्द पणजेन सरकार कितें करता तें पळयात. कश्यो इमारती उब्यो केल्यो सरकारान आनी कोणा साठी केल्यो त्यो? काजिनो साठी केल्यो. काजिनोच्या बोटी एका सुवातीचेर नदीच्या पात्रान उब्यो आसात. म्हणजे तुमी अक्षरशः ती बिल्डिंगच बांदल्या. नियमान ते दिसूंक जाय दर्यान म्हणून तिका बोटीचेर रूप दिल्लें आसा. हें आक्रमण न्हय त्या नदीचेर, त्या व्हांवत्या पाण्याचेर, उदकाचेर आनी त्या पर्यावरणाचेर, त्या नुस्त्याचेर. नदीचो विषय आयलो म्हणून महादेवी नदी हात घालचेच पडटले. कशा पद्धतीन तुम्ही महादेवी नदीचो विषय घेतलेलो आसा? तुमच्या जाहीरनाम्यानी त्याचो उल्लेख आसा. आसा 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 म्हादय ही प्राणप्रिय नदी न्हय. खुद्द आमचे मुख्यमंत्री म्हणटालो की म्हादय म्हजी आवय, म्हळ्यार पुता. त्या आवयक लागून तुवें केलें तरी कितें? तिचें दुख्ख पुसपाचो थोडो तरी तुवें प्रयत्न केलो? ह्या म्हादयक पळोवन घेवन गेलो. आधुनीक भगिरथ तांकां म्हणटा हांव. हे उलटे भगिरथ, परत्या पांयाचे भगिरथ ते घेवन गेले न्ही. एका भगिरथान आमकां गंगा हाडून दिली आनी हे आधुनीक लोकांनी ह्या आमच्या भाजप सरकार मदल्या मंत्र्यांनी काडून सरळ सरळ परवानगी दिवन दिली न्ही म्हाका कर्नाटकाक. आनी भुयार करून येदो मोठो आमचो सह्य पर्वत, सह्याद्री ताका म्हणटात, वेस्टर्न घाट्स आमी ताका म्हणटात, त्या पर्वतांतल्या पोटांतल्यान तुमी कनाल काडले आनी म्हादय जी पश्चिमेक व्हांवतली आमचे वटेन आनी दर्याक मेळटली तिका तुमी पूर्वगामी केली. त्या कर्नाटक तुमी केन्ना विचारलें तुमचे कडेन जे ल्हान मोठे नदयो आसात तिचो वापर तुमी कितलोसो करतात? आनी हें उदक तुमकां वांटो तुमचो आसा आमी मान्य करतात. कित्याक म्हादय ही महाराष्ट्रांतल्यान उगम पावता, कर्नाटकान फुडें व्हांवता आनी मागीर ती गोव्यान उतरता. सो तुमच्या भागांत तिचो उपयोग करा, पण ज्या भागांत ती व्हांवता त्या भागांतल्या जनतेसाठी करा न्ही तो. नियमच असो आसा की नदीचे उदक त्या नदीच्या खोऱ्यान वापरूंक जाय, पात्रान वापरूंक जाय. इन द व्हॅली ऑफ द रिवर तुजो वापर जावपाक जाय. करता तुमी? ना करिना. तुमी न्हंयेन दुसरे कडेन गेले. आनी ह्या परिस्थितीचेर आवाज तरी निदान उठोवपाक जाय. आमच्या फाटल्या किंवा विद्यमान जे खासदार वगैरे आसात तांच्या कडेन ह्या बाबतीत कसलीच कथा घडली ना. एक शब्द लफ्ज तांच्या तोंडांतल्यान भायर सरलो ना. रमाकांत खर तसो वगीर रावपाचो ना. आवाज उठयतलो हांव. लोकसभेतल्या इतर खासदारांक मत्तीचें आव्हान करतलो आनी आमच्या शेजारच्या कर्नाटकवाल्यांकय समजून 4 शब्द सांगतलो हांव की बाबा न्हू अशेंच जर तुमच्या मलप्रभेन जर आमी गोंयकारांनी केल्ले तर तुमी कशे वागतले आशिल्ले? वेळ एका ब्रेकचो जाल्लो आसा, पण शेवटचोच असो प्रश्न विचारता. महादेवीची सध्याची लढाई ही भावनीक आसा की न्यायालयीन लढाई आसा? आणि जिंकणे कितले? ही दोन्ही आसा. भावनीक आसा, ही न्यायालयीन आसा. आणि न्यायालयाचो निवडो काय कायमस्वरूपी कांय वेळा नासता. कांय वेळा रिव्ह्यू फायल करचो पडटा सुप्रीम कोर्टान. निर्णय कांय वेळा सुप्रीम कोर्टाक एक अमूक ठरावीक बाजू मांडल्यानंतर निर्णय येता. परंतु त्याही पेक्षा काही महत्वाचे मुद्दे जर उपस्थित झाले, उदाहरणार्थ सांगले आमकां किंवा केंद्र सरकाराक सांगले की पिवपाक उदकाच्यासाठी आमकां म्हादयचें उदक तेवढेच व्हरोंक जाय. दाखोवं आमी तेजे कडेन हें मागुया, स्टेटमेंट मागुया कर्नाटका कडल्यान. एन्क्वायरी जावनी, इन्व्हेस्टिगेशन गावली. ड्रिंकिंग वॉटर म्हणून त्याचा वापर जायना तो शेतीसाठी आणि जास्त करून ऊसा सारखे जे पीक आसा जाका उदक खूप लागता त्यासाठी तुम्ही आमची म्हादय वापरतात. सो वॉट एवर एश्युरन्स दिल्ले तुम्ही ते तुम्ही एश्युरन्स पाळूंक ना म्हणून त्याचा पुनर्विचार जावचो. Sir, I would like to know about the views. Well, my opponents do attack me in a most virulent manner. You know, they try to attach me certain qualities which do not belong to me. Well, how I look at it as their misfortune, their failure to raise proper issues before the public. I have been here all my life. For the last 50 years, I am in public life. I have worked as an MLA, as minister, as deputy chief minister, as member of parliament, as a minister in Delhi, as chairman of various corporations like the Law Commission of Goa or the Planning Board of Goa. I've been chairman of institutions like the Cricket Board, Cricket Control Associations, Goa, what do you say, Goa's Cricket Board here. I have worked in education sphere where I run some NGOs. I write, I speak. You people invite me to address youngsters.
So these are various counts. How is it that my opponents do not refer to any of these qualities or attributes or my contribution to the public? Someone said there is someone called Ramakant Khalap, leader said the other day, and I laughed. And my supporters, my voter, in fact, Goans laughed at it. Why should a dignitary refer to a person who is so well known in Goa or badly known, whatever way you want to say, Goa and in the country, as some insignificant person? Let me leave it to that. I won't go into all this. But what I say is, they are really scared of my achievements. They are scared to hold a debate with me. When they made certain accusations, I said, come on, let us discuss this in public, in front of the glaring cameras and TV channels and everybody else. They did not accept this gauntlet that I threw before them. Yet, they make some clandestine efforts to damage my image. I don't bother about that, because my life has been an open book. People have known me, and as I said, when after 2 decades, more than 2 decades, when I came back to active life as a politician, and I filed my nomination, I'm sure people tell me they are scared. People themselves have started comparing, the pros and cons and the good and the bad of my previous North Goa parliamentarians, their contributions. For example, my friend Shripad Naik, I'd still say my Shripad Naik. I won't, point the accusing finger at him. But then, public needs to know his performance. Now, therefore, it was a duty of their party to say what exactly the contribution has been, his contribution has been. There is hardly any specific thing. As I said, the Mandovi River, the Mahaday River, he never uttered a word. He never uttered a word about it. Once we heard that he said that I'll resign if this DPR is not withdrawn by the government of India. But probably he didn't want you people to hear it and record it and then, display it. He must have said it, whispered about it. But then he's caught in his own web. He is caught in his own web. He cannot even wriggle out of the whole situation. I went the other day to Pedne and met with the people there around Mopa Airport and the Ayush Hospital. And they tell me how MP had come here last time and he promised us jobs. Where are those jobs? Non-Pednekars are getting jobs in hundreds. Non-Goans are getting jobs in hundreds. They were promised that we'll give you jobs, better placements and proper price, proper compensation for the land that was taken over. No price has been paid to them properly. People said that here it is 34 rupees per square meter, but the price now is 34,000 and more. And I was always demanding that when such huge projects are brought in here, where lot of land is required, there could be the concept of PPP, public-private participation, could be adapted in such a way that we could have had corporations of shareholders who are landowners, who are the members of such corporation and who contribute day in and day out to the establishment of such a project like the airport or a cyber city or a electronic city, whatever you have. And for generations they would have continued to get the revenue out of them. You did not do it. You just created a hype. You promised them the sky and they are struggling now on this land. You say you created infrastructure. Please travel with me from one end of Goa to the other in south, north to south. What is the situation of the highway, particularly in the north sector here? It's a backboning experience, even if you drive at a simple speed as 40 to 50 kilometers. In any car, the best of the cars you have, the road is so uneven. There is no standardization at all. Villages have been cut into two houses on one side and the farmers' paddy fields and other properties on the other side. There is no access. The milch animals,
they cannot be, properly looked after because of this division of the villages. There are no underpasses nor overbridges at many places, and the standard of these projects, these roads, these works is so bad. I would like to demand establishment of a standards and quality control mechanism, so that every kilometer could be examined properly by a non-partisan, independent organization, almost akin to the judiciary, so that people will know that we are spending money, we have given our land, our money of the exchequer is being spent into that. Is it the quality? What is the quality of such things? I would take up these issues. खलप सरांनी वेगवेगळे विषय कशा पद्धतीनं ते गांभीर्यानं जो आवाज आपला लोकसभेपर्यंत पोचवायचा आहे ते आपल्याला त्यांनी सांगितलेलंच आहे. पण एक कॉमन एक मतदार असतो, त्याच्यामध्ये एकच सध्या भावना आहे आणि मला ते विचारावंसं वाटतं. प्रत्येक एक कॉमन माणसाची एक भावना असते की विश्वासार्हता, की विश्वास कसा ठेवायचा तुमच्यावर, हाऊ टू ट्रस्ट. हो, माझ्यावरती. अरे हा प्रश्न तुम्ही माझ्यापेक्षा मतदारांना विचारा ना. आता जे मी काही सांगितलं ना, you should ask this question to the voters themselves, to the young budding population of this state of Goa, who are looking for all these alternatives. They will answer you in a much better way. They will look at how does one decide that a particular person will be good enough to be their representative or not. They check his antecedents. Of course, if a novice, new person comes in, they may not ask this question. They may look at his face, they may hear his voice, and the bombastic assurances he gives. Some people may be swayed, maybe on real issues or other issues. But when there are veterans in the fray, therefore, both Mr. Shripad Naik and Ramakant Kalab are both veterans, isn't that? Both of us have spent ages in public life. So therefore, our deeds, our past works become very, very relevant. And that is why I invited Shripad Naik for a public debate. Let us talk about what you have done and what I have done. And let the people decide whether we are good enough to lead them, to give them representation in future or not. That is where my credibility arises. तर हे होते रमाकांत खलप, जे उत्तर गोव्यातून काँग्रेसच्या तिकिटावरती निवडणूक लढवत आहे. आपले मुद्दे त्यांनी गांभीर्यानं आणि खंबीरपणे आपले मुद्दे त्यांनी आमच्यासमोर मांडलेले आहेत. पाहणं गरजेचं ठरणार आहे की खलप यांची जादू जी आहे ती खरोखरच मतदारांवरती भुरळ पाडणार आहे की नाही. त्यांनी जो विश्वास, ज्या विश्वासानं ते मतदारांसमोर गेलेले आहेत, तोच विश्वास मतदार त्यांना दाखवणार की नाही हे आपल्याला लवकरच कळणार आहे. सर, धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही मुलाखत दिल्याबद्दल आणि निवडणुकीसाठी तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून. थँक्यू. तेच पाहिजे.